तर राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या अधूनमधून पडणाऱ्या व्लॉग मध्ये. तुम्ही म्हणसाल नेमकं चालले कुठं, तर आम्ही चाललो बाई ट्रिपले, पण कुठं ते आम्हाला पण माहित नाही. कारण की आम्ही दोन टमुने म्हणतो नमुने हे टाइमवर तयार झालो बाई ट्रिपसाठी. तर आम्ही फटाफट तयार होऊन आलो बाई अमरावतीच्या रेल्वे स्टेशनवर. कारण की यांना आम्हाला सांगितलं की आपली 7 वाजताची ट्रेन आहे म्हणते नाशिकची. इथं 6:51 झाली तरी हे काही पोट्टे आलेच नाही बा. मी म्हटलं राजा आपली ट्रेन निघते म्हटलं आता हातातून, कारण की 6:51 झाली हे पोट्टे काय अजून आले नाही. मग आपल्या यशले म्हटलं फटाफट फोन लाव राजा, कुठं आहे कुठं नाही विचार म्हटलं. मग आपल्या भाऊनं लावला फोन, लगेच आले ना मग वर तोंड कडून पळतच. बरं ते सगळं तर जाऊ दे, तुम्ही सांगा मी माया या मित्रांचा कायच करू, कारण की हे माय तेच मान मित्र आहे ज्यांना ट्रिप तर प्लॅन केली पण यांचे पुढचे काहीच प्लॅन नाहीये. तर मग फटाफट टाइमवर आम्ही जनरलचं तिकीट काढलं. तुम्ही म्हणसाल जनरलचं काऊन, रिझर्वेशनचं काऊन नाही काढलं, तुमचा जो पैसा नाही का? अरे पैशाचा विषय सोडा ना, मोकार पैसा आहे आपल्या जो. पैशाच्या बद्दल बोलायचं नाही इकडे, बॅग भरून आहे. तसं पाहिलं तर काहीच पैसा नाही आमच्याजवळ. आणि तसं पाहिलं तर खरी मजा ते ट्रिपची जनरल डब्यातच असते भाऊ. नाही तुम्हीच पहा ना, हे आबाजी आमच्या ओळखीचे ना पाडकीचे, तरी पण आमच्यासोबत हसी मजाक चालू आहे बाई यायची. आणि ते एवढ्या थंडीत माझ्या डोकं झालं बाई सन गरम. कारण की तुम्हाला सांगतो मोजून 2 घंटे नाही झाले आम्ही ट्रेन मध्ये बसून, इथे हे सगळे जण खेळायला लागले बाई पबजी. मी काही खेळत नसतो. मॅम म्हटलं साला रूमवर येते, बाहेर आल्यावर तेच. मग झक मारायला ट्रिप काढली का म्हटलं तुम्ही? नाही तर काय राजा, इकडं पा इकडं आपल्यासोबत एक होता बाई अकोल्याचा सोबती भाऊ. म्हटलं अकोल्याला चालला होता आणि एवढ्या गर्दीत म्हटलं बाई लेक्चर करू लागला होता. आणि इकडे आमच्या सगळ्या लागल्या होत्या चांगल्याच भुका. मग आम्ही सगळे जण मस्तपैकी चरा लागलो होतो बाई. आमचं चरणं चालूच होतं, तेवढ्यातच इकडे वेगळंच काहीतरी झालं. ते पासाठी माझे मित्र सगळे एकमेकाच्या अंगावर चालले. ते पाहू आपण पुढच्या पार्ट मध्ये.